नमस्कार. भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 17, 18, 19 येत्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. एंट्री फ्री आहे. हे सगळं पर्यटनाचे विविध पर्याय आपल्याला एका छताखाली आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहेत. तर साधारणतः सर्वांनी इथं भेट द्या. प्रत्येक भेट देणाऱ्यास इथे लकी ड्रॉप्रमाणे विविध लकी ड्रॉ तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध राहतील. बाकी काय 3 दिवसीय महोत्सवात अजून काय काय असतं? सांस्कृतिक कार्यक्रम आहे रोजचे या 3 दिवसाचं हे प्रदर्शन असणार आहे. 17, 18, 19 या दरम्यान मिनिस्ट्री ऑफ टुरिझमतर्फे विविध कल्चरल प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत. रोज संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान हे कल्चरल प्रोग्राम आहेत. दररोज दुपारी चर्चासत्र, पर्यटनाच्या विषयावर विविध चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. तर सर्वांनी याचा लाभ जरूर घ्यावा. आणि त्याचबरोबर वेगवेगळे डेस्टिनेशनचे जे त्यातले जे मास्टर्स आहेत ते त्या जसं जपानचं आहे, युरोपचं आहे, केरळ आहे, अंदमान आहे, तर त्याचं माहिती तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः या प्रदर्शनात 70 स्टॉल आहेत. 40 ते 45 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम इन्क्रेडिबल इंडिया जे प्रमोट करतं, तर त्याच्यामध्ये आपल्याकडं फक्त आपण महाराष्ट्रच या प्रदर्शनात आपण विकत नाही, तर प्रत्येक भारतातली बरीच पर्यटन स्थळं आहेत. तर त्या प्रदर्शन स्थळांची माहिती अजून लोकांच्यापर्यंत पोचावी ह्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम प्रयत्न करतं आणि ते आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवतं. 17, 18 आणि 19 जानेवारी या दिवशी आपल्या संस्थेतर्फे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल या नावाने पुण्यातलं किंवा तुम्ही म्हणू शकता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ग्राहकाभिमुख पर्यटन प्रदर्शन आपण आयोजित करत आहोत. या प्रदर्शनाचं हे 5वं एडिशन असेल. आपली संस्था जी आहे भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था ही महाराष्ट्रात सहकारी तत्वावरती काम करणारी राज्यस्तरीय एकमेव संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये पर्यटन विषयात काम करणारे सगळे व्यावसायिक संस्थेचे सभासद असतात. मग ते गाईड असतील, कॅब रेंटल देणारे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, विजा सर्व्हिस प्रोव्हायडर असतील किंवा ट्रॅव्हल एजंट्स असतील, असे सगळेजण आपले मेंबर असतात. आणि संस्था ही पर्यटन विषयात काम करणाऱ्या संस्था सगळ्या सभासदांनीच बनवलेली असल्या कारणाने हे जे आपण पर्यटन प्रदर्शन भरवतोय हे ग्राहकांना थेट फायदा देणारं आणि दर्जेदार सवलतींसहित थेट आर्थिक फायदा देणारं असं पर्यटन प्रदर्शन यावेळेला आपलं असणार आहे. दरवर्षी असतं, हे त्याचं 5वं वर्ष असणार आहे. तर या संदर्भात कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. त्याच्या आधी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडेंना काही थोडंसं बोलायला सांगतो. नमस्कार, मी प्रवीण घोरपडे. जसं आपल्या सचिवांनी सांगितलं तसं भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे यंदा भरवत आहोत. आपलं हे महाराष्ट्रातलं ट्रॅव्हलमधलं हे भव्य असं हे प्रदर्शन असतं. तर येत्या 17, 18, 19ला हे प्रदर्शन असणार आहे. या फेस्टिवलला आपल्या तर कॅप्टन निलेश यांची प्रमुख स्पॉन्सरशिप आहे. नीम हॉलिडेज आणि सचिन इंटरनॅशनल यांची को स्पॉन्सरशिप आहे. तसेच आम्हाला सांगण्यात आनंद वाटतो की मिनिस्ट्री ऑफ टुरिझम इन्क्रेडिबल इंडिया मुंबई ऑफिस आणि डिरेक्टरेट ऑफ टुरिझम DOT महाराष्ट्र राज्य यांचाही आपल्याला नेहमीच सहयोग असतो. त्यांच्या सहकार्याने आपण हे प्रदर्शन भरवत आहोत. तर या प्रदर्शनाच्या संदर्भात काही जर आपले प्रश्न असतील तर कृपया आपण हे करावे, विचारावे. साधारण पुण्यात पर्यटनाशी रिलेटेड किती उलाढाल होती? साधारण किती पर्यटन पुण्यातले बाहेर जातात? बाहेर किती जातात? बाहेर म्हणजे देशाच्या बाहेर की देशाच्या बाहेर? डोमेस्टिक साधारण पर्यटक किती जातात त्याचा अंदाज देऊ शकतो, पण देशाच्या बाहेर पुण्यातलं किती जातात? होतं कसं की पुणे शहराचा विचार केला तर एअरपोर्ट हा जो आहे आपला, हा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर ह्या सगळ्यांना जवळ पडतो. त्यामुळे पुण्यातले किती असं बायफर्केशन देता येणार नाही, पण साधारणपणे 1 ते 2 लाखाचा आकडा असू शकतो जो इथून प्रति महिना म्हणतोय की एवढा आकडा असू शकतो जो ट्रॅव्हल करतो बाहेर.
आणि त्याच्यामध्ये डोमेस्टिक इंटरनॅशनल दोन्ही येतं. आता ह्याच्यात पण कसं होतं की हा आकडा का देता येत नाही फिक्स, कारण की आपल्या इथून सुद्धा पुणे एअरपोर्टवरनं कमी आता नवीन एअरपोर्टच्या टर्मिनल आत्ता झाले, आता फ्लाईट्स वाढतील. पूर्वी थोड्या फ्लाईटची संख्या कमी होती, तर इथून मुंबईवरनं फ्लाईट घेणं किंवा काही औरंगाबादवरनं फ्लाईट घेणं असेही पर्याय लोकांकडे उपलब्ध होते. त्यामुळे मुंबईतनं सुद्धा पुण्यातनं मुंबईत ट्रॅव्हल करून मुंबईतनं बाहेर देशात फ्लाय करणारे सुद्धा लोक आहेत.